आज यूट्यूब किंवा इंस्टाग्राम उघडलं का सगळ्यात पहिले आपल्याला जाहिरात बघायला भेटते की जंगली रमी पे आहो ना महाराज. म्हणजे सध्या महाराष्ट्रासोबतच भारताला जंगली रमी किंवा लुडो अशा असंख्य ऑनलाईन ज्या गेमनी विळखा घातला आहे ना, तर तो भरपूर समाजाच्या म्हणजे समाजातील वेगवेगळ्या तरुणांच्या व्यक्तींच्या मनावर इतका परिणाम करून गेला आहे की जवळपास भारताची 50% जरी जनता म्हटली ना तर आज या खेळामध्ये गुंतून पडलेली आहे. आणि याच्यामुळे जास्तीत जास्त लॉस सध्या समोर येत आहेत. अशीच एक घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय. तर 4-5 दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये एक घटना उघडकीस आली की एक 23 वर्षीय BCom मध्ये शिकणारा तरुण जवळपास ऑनलाईन गेममध्ये तो 3 ते 4 लाख रुपये हरला होता. तर राम चव्हाण असं त्या विद्यार्थ्याचं नाव होतं. तर तो म्हणजे तसं शिक्षणात हुशार, तर तो BComच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकत होता आणि त्याचं आणि त्याच्या आईचं जॉईंट अकाउंट होतं. तर त्याला रमी खेळण्याचा इतका भयानक नाद लागला होता की त्या नादात त्याने जवळपास 3 ते 4 लाख रुपये त्या आईच्या अकाउंटमधले त्या रमीच्या गेममध्ये उडवले. तर उडवल्यामुळे झालं असं की त्याच्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून ते पैसे कमवले होते आणि ते पैसे त्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी साठवून ठेवलेले होते. तर मग त्या रामला एक भीती वाटली की जे आपले पैसे रमीमध्ये हारले तर ते पैसे जर घरच्यांना मिळाले नाही तर घरचे काय करतील व मुलीचं लग्न कसं करतील, या भीतीपायीने त्याने उंदराचं औषध सेवन केलं आणि जवळपास तो मृत्यूला कवटाळलंच ते. पण जेव्हा त्याने औषध सेवन केल्यानंतर घरच्यांना समजलं की आपल्या मुलाने औषध प्राशन केलं, काय झालं हे तो सांगण्याच्या स्थितीत नव्हता. तर त्यांनी परभणीपासून तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत विविध दवाखान्यात त्याला दाखवलं. तर जेव्हा त्याला दवाखान्यात घेऊन येत होता तेव्हा त्याने सांगितलं की माझ्याकडून असं असं ऑनलाईन गेममुळे एक गोष्ट घडली आहे, त्यामुळे मी औषधाचं सेवन केलं आहे. तर ते गोष्टी घडल्यानंतर सुद्धा आई वडील त्याला विविध दवाखान्यात घेऊन जात होते. पण शेवटी त्यांच्या कष्टाला फळ मिळालं नाही. त्या मुलाची प्राणज्योत मावळली. घरच्यांवर आज खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर घरच्यांनी सरकारपुढे एक मागणी केली की आज अशा ह्या ऑनलाईन खेळांवर जास्तीत जास्त बंदी यायला पाहिजे. कारण खूप सध्या बघायला गेलं तर भारतासोबत महाराष्ट्रात पण या गेमने खूप जास्त विळखा घातलेला आहे आणि खूप जास्त तरुण बेरोजगारीकडे पण ह्या गोष्टीमुळे ओढले जात आहे. आणि बेरोजगार तरुण सुद्धा काहीतरी पैसे इथून आपल्याला भेटतील यामुळे ते कर्ज काढूनही हा गेम खेळण्याच्या नादात जास्तीत जास्त घुसताना दिसत आहे. आपण बघू शकता कुठेही रस्त्यावर दिसले ना जास्तीत जास्त लोक मोबाईलमध्ये गेमच खेळताना दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे ऑनलाईन गेम बंद पडायला हवेत का नाही, कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.